हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चाललाय? आज आपण असा विषय घेतोय, जो 2026-27 च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असेल. तर मग व्हिडिओला सुरू करूया. एक अत्यंत महत्त्वाचा विषय, जो आपण इतकी वर्ष वाचतोय आणि आता त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. ते का? कारण पश्चिम घाटाला आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. वेस्टर्न घाट्स आता आहेत इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया. बघा पश्चिम घाट किंवा वेस्टर्न घाट्स हे आपण महाराष्ट्राच्या भूगोलात नेहमी वाचतो. तुम्हाला मी स्टॅटिक्स दिले आहेत, पण आपण यात अडकून नको पडायला. कारण आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन जे चालू घडामोडी सुरू आहेत, त्यावर जास्त चर्चा करायची आहे. ही माहिती तुम्हाला भूगोलाच्या कुठल्याही पुस्तकात मिळतील. एम-पी-एस-सी विद्यार्थ्यांना तर ही अगदी झोपेतही आठवेल अशी माहिती आहे. आपण वर्षानुवर्ष वाचली आहे, तीच आहे. फक्त बघा आता काय झालं आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल, तर आता पश्चिम घाटाला जास्त महत्त्व द्या. त्याच्यात अजून थोडा डिटेल अभ्यास करा. त्याच्यावर थोडं जास्त वाचा. म्हणजे अगदी कुठल्या राज्यापासून सुरुवात होतं, कुठपर्यंत संपतं. हायेस्ट पीक, लोवेस्ट पीक हे आपण सगळे वाचतोच. तेच थोडं डिटेलमध्ये वाचा. ह्याची तुलना करा ईस्टर्न घाटसोबत. ठीक आहे. हे थोडं स्टॅटिक वाईज तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला सांगणार आहे बदल काय झाला आहे आणि आता चालू घडामोडीमध्ये पश्चिम घाट हा विषय का महत्त्वाचा झालाय. आता आपण जे समजून घेणार आहोत, ते तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्समध्ये विचारू शकतात किंवा पर्यावरण या विषयामध्ये पण विचारू शकतात. तर आता बघा हे जे मोठे-मोठे इंग्लिशमध्ये वाक्य आहेत ना, ह्याच्याने कन्फ्यूज होऊ नका. मी तुम्हाला मराठीमध्ये खूप सोप्या भाषेत हे सांगणार आहे. फक्त लक्ष द्या, अगदी व्यवस्थित लक्ष द्या, कारण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. काय झालंय बघा, गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलं आहे, की आता 37% जो वेस्टर्न घाटचा एरिया आहे, तो इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील एरिया म्हणून हा डिक्लेअर केलेला आहे. कुठे? 6 स्टेट्समध्ये. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे काय होईल बघा, पहिलं काय झालेलं, कुठलीही स्टेट गव्हर्नमेंट जी होती ना, कुठलेही राज्य जे वेस्टर्न घाट्समध्ये येतात, म्हणजे अगदी इथपासून इथपर्यंत, आधी ते तयार नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं, की जर तुम्ही ई-एस-ए डिक्लेअर केलं, इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया डिक्लेअर केलं, तर आमची प्रगती थांबेल. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, वेस्टर्न घाट्समध्ये जी डेव्हलपमेंट होते, आर्थिकदृष्ट्या ती महत्त्वाची असते. सो आधी कुठलेही राज्य ऐकत नव्हते. ह्याच्यात बरीच वर्ष गेली. म्हणजे पहिला ड्राफ्ट जेव्हा आला ई-एस-एसाठी आणि आत्तापर्यंत जवळ-जवळ 10 ते 12 वर्ष हा वाद सुरू होता. म्हणजे गव्हर्नमेंट बोलत होती, की आपण ह्याला ई-एस-ए डिक्लेअर करू आणि राज्य ऐकत नव्हते. आता काय काढलंय बघा, आता एक मध्यम मार्ग काढलाय. तो मध्यम मार्ग असा आहे, की पूर्णच्या पूर्ण वेस्टर्न घाट्स आधी असं म्हणत होते बघा, इथे बघा. आधी केंद्र सरकार म्हणत होतं, की आपण अख्खा पश्चिम घाटाला ई-एस-ए डिक्लेअर करू. आता मध्यम मार्ग असा काढला आहे, की अख्खा पश्चिम घाट नाही डिक्लेअर करायचा ई-एस-ए म्हणून पॅच-पॅचमध्ये. म्हणजे काही आता हा गुजरात आहे. गुजरातचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग, गोवाचा काही भाग हे असे पॅच-पॅचमध्ये तुकडे-तुकडेमध्ये आपण ई-एस-ए डिक्लेअर करू. हे असं आता ठरलेलं आहे. ठीक आहे. जो पर्यावरणदृष्ट्या अगदी असा भाग असेल, जो प्रोटेक्ट केला पाहिजे, संवर्धन केलंच पाहिजे, तो आता डिक्लेअर होईल ई-एस-ए म्हणून इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया. ठीक आहे. हे आता मी तुम्हाला जसं आधी सांगितलं, की एक डिकेड म्हणजे 10 वर्ष होऊन गेली, हा वाद सुरू होता. फायनली हे नोटिफिकेशन आलंय, की आता वेस्टर्न घाट्समध्ये ई-एस इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर करणं. याने काय होणार? लीगल प्रोटेक्शन मिळणार. जी जैवविविधता आहे, ती जास्त चांगल्या रीतीने त्याचं संवर्धन होऊ शकतं. ठीक आहे. आता बघा हा एक तुम्हाला पेपरमधला मी कटिंग दिलंय. ह्याच्यात हे तुम्हाला स्टॅटिक वाईज प्रश्न किती किती राज्यांमध्ये आहे? 6 स्टेट्समध्ये. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे एरिया वाईज दिलेले आहे. हा चार्ट तुम्ही तुमच्या प्रिपरेशनसाठी वापरू शकतात. हा पहिला ड्राफ्ट. अगदी आयोग अजून डिटेलमध्ये गेला तर पहिला ड्राफ्ट 2014, 15, 17 आणि आता फायनली ह्याचं ई-एस-ए म्हणून डिक्लेअर झालं आहे 2026 मध्ये. आता याचं स्टेटस बघा काय आहे. अजूनही सगळी राज्य रेडी नाहीयेत, मान्य नाहीये सगळ्या राज्यांना. सो गुजरात, महाराष्ट्र, गोवा ह्यांचा लगबग हा आहे की ठीक आहे. आम्ही आमच्या भागात जिथून वेस्टर्न घाट जातं, तिथून आम्ही देऊ परवानगी. तुम्ही डिक्लेअर करा ई-एस-ए म्हणून. तामिळनाडूचे काही इश्यूज बाकी आहेत, म्हणजे ह्याचा अजून हां किंवा नाही नाहीये. आणि केरला आणि कर्नाटकला खूप मोठं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे ते अजून
तयार नाहीयेत. हं. आता आपण महाराष्ट्राचा जरा डिटेलमध्ये बघू. इथे प्रश्न येण्याची जास्त हे आहेत. बघा, सर्वात जास्त एरिया आपण बघितलेला कर्नाटकमध्ये आहे. 17,000. त्याच्यानंतरचा सेकंड लार्जेस्ट दुसऱ्या नंबरवरती पश्चिम घाटाचा एरिया असेल, जो इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह डिक्लेअर होणार आहे, तो आहे महाराष्ट्र. परत एकदा नीट ऐका. आपण बोलतो आहे ई-एस-ए बद्दल, पश्चिम घाटाच्या एरियाबद्दल नाही. जो पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील एरिया आहे, तो पहिला सर्वात मोठा आहे कर्नाटकमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवरती येतो महाराष्ट्र. आता बघा आपण परवानगी दिली आहे, ठीक आहे. आपण अशी परवानगी दिली, की हे अगर वेस्टर्न घाट्स आहेत, तर ठीक आहे तुम्ही हा एरिया करू शकता डिक्लेअर. तर फक्त 377 जी गावं आहेत ती सोडून बाकीचा आपला राहिलेला एरिया आपण करू शकतो. ठीक आहे. एवढं डिटेलमध्ये जाऊ नका. जस्ट एक हे समजून घ्या. हा फॅक्ट इम्पोर्टंट आहे. कर्नाटक नंतर सेकंड लार्जेस्ट एरिया आपला आहे, महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर बघा काही कमिटीज होत्या, ज्या वेस्टर्न घाट्सचा किती किती टक्के एरिया आपल्याला डिक्लेअर करायचा आहे पर्यावरण संवेदनशील, त्यासाठी नेमलेल्या होत्या. सो ह्याचे तुम्हाला इयर विचारू शकतात, कुठल्या वर्षी आले हे विचारू शकतात आणि ह्याच्या आतमधले फॅक्ट्सही विचारू शकतात. सो माधव गाडगीळ कमिटी यांची कमिटी होती 2011 ला. कमिटीचं नावही लक्षात ठेवा, वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल WGEP. सो ही मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड फॉरेस्टनी केलेली 2010 ला. डॉक्टर माधव गाडगीळ यांचे चेअरमन होते आणि ह्यांनी रिपोर्ट त्यांचा दिला 2011 ला. ठीक आहे. आता नीट ऐका. माधव गाडगीळ यांच्या कमिटीचं म्हणणं होतं, की पूर्ण वेस्टर्न घाट जो आहे अगदी इथपासून इथपर्यंत पूर्ण तुम्ही डिक्लेअर करा ई-एस-ए म्हणून. हं. आणि ह्याचे 3 भाग करा. ई-एस-झेड-1, 2, 3 आणि जिथे 1 आहे तिथे तिथे त्याला सर्वात जास्त संवेदनशीलता म्हणजे इथे सगळं एकदम स्ट्रिक्टली फॉलो केलं जाईल. 2 मध्ये थोडं मॉडरेट आणि 3 मध्ये अगदी कमी. सो जसं आपण डिस्कस केलं ई-एस-झेड-1 मध्ये सर्वात इथे काहीच होणार नाही. म्हणजे ना मायनिंग होणार, ना कुठली धरणं बांधली जाणार, काहीच नाही. हं. बरं ह्यांनी असंही म्हटलेलं, की इथे जास्त इन्व्हॉल्वमेंट ग्रामसभाची असली पाहिजे. ग्रामसभा आणि लोकल कम्युनिटीज ह्यांचा इथे जास्त से असला पाहिजे या डिसिजन मेकिंगमध्ये. डॉक्टर माधव गाडगे यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यामुळे पुढच्या बघा 2026-27 ला ह्यांच्यावरती तुम्हाला प्रश्न तसेही एक्स्पेक्टेड आहेत. सो ह्यांचं एकदा लिटरेचर अख्खं वाचून घ्या, पुस्तकं, बाकी सारंही वाचून घ्या. त्याच्यानंतरची कमिटी होती कस्तुरीरंगन कमिटी, ही 2013 ची होती. हे नाव लक्षात ठेवा. ह्यांच्या कमिटीचं नाव काय होतं? हाय लेव्हल वर्किंग ग्रुप. ठीक आहे. ही पण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड फॉरेस्ट यांची होती. कधी नेमलेली 2012 ला. रिपोर्ट आला 2013 ला. आता बघा आपण काय बघितलेलं? डॉक्टर माधव गाडगीळ ह्यांनी काय सांगितलेलं? पूर्ण एरिया तुम्ही डिक्लेअर करा ई-एस-ए म्हणून. आता कस्तुरीरंजन यांचं काय म्हणणं होतं, की तुम्ही 2 भाग करा. इथे हे जे सांगितलं हे मी तुम्हाला सिंपल सांगते. 2 भाग करा. ए पार्ट जिथे वस्ती आहे, जिथे शेती आहे. बी पार्ट जो नैसर्गिक आहे. जिथे जंगल आहे, तो सारा पार्ट. तो हा वाला बी पार्ट होता ना, तो होता 37%. ठीक आहे. सो 37% एरिया तुम्ही डिक्लेअर करा ई-एस-ए म्हणून, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून आणि ए पार्ट जिथे वस्ती आहे, जिथे लोकांची शेती आहे, तो होता 63% तो सोडून द्या. अजून एक फॅक्ट बघा, कस्तुरीरंगन यांचंही नुकतंच निधन झालंय. तर तुम्ही ते दोन्हीही अगदी म्हणजे त्यांचं लिटरेचर, त्यांचं काम सगळं व्यवस्थित वाचून घ्या. तिसरी कमिटी आहे संजय कुमार कमिटी. ही नुकतीच आता 2022 ला केलेली आहे. ही फार जणांना माहिती नसते. आता हे जे नोटिफिकेशन आलं त्याच्यानंतर माझ्याही वाचण्यात आली. सो ही कमिटी पण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड फॉरेस्टची आहे. 2022 ला ही केली आहे. सो बघा, आता हा जो एवढा वर्ष वाद चाललेला ना 2014 पासूनचा, की ई-एस-ए डिक्लेअर करायचं की नाही करायचं? करायचं तर किती करायचं? हे सोडवण्यासाठी ही कमिटी स्थापन केलेली. संजय कुमार कमिटी ही सर्वात रिसेंट वाली कुठली कमिटी असेल तर ही आहे. आपण आतापर्यंत जे बोलतोय ई-एस-ए इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील एरिया, तो नोटिफाय कोण करतं? कोण डिक्लेअर करतं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट. कुठला कायदा अंतर्गत? एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 पर्यावरण कायदा 1986 चा. कशासाठी होतं हे? ई-एस-ए डिक्लेअर कशासाठी करतात? तर तिथे संवर्धन व्हावं आणि त्याचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट हवं म्हणून.
तर आता बघा क्रायटेरिया काय आहे? तुम्हाला क्रायटेरिया विचारतील. तिथे जैवविविधताच अ, एकदम रिच असली पाहिजे. त्याच्या काही परिसंस्था आहे बघा, या सगळ्या परिसंस्था किंवा यातली 2-3 जंगल असतील, पाणथळ जागा असतील, वन्यजीवन असेल तिथे, नद्या असतील, यापैकी काही असेल किंवा 1 किंवा 2 तर ती जागा होते ई-एस-ए डिक्लेअर. त्याची फ्रॅजिलिटी बघतात. म्हणजे त्याला कुठला धोका आहे का? कुठला डिग्रेडेशन आता समजा एखादा जसं की वेस्टर्न घाट्स आपण घेतोय. पर्वत आहे. आपण तिथे काही काम केलं, तर तिथून काही धोका निर्माण होऊ शकतो का? लँडस्लाईड्स म्हणा किंवा काही अजून. म्हणजे काहीतरी तिकडचं अद्भुत असं आहे. लँडस्केप किंवा कुठलंतरी नॅचरल हेरिटेज. तिकडचं प्रत्येक जसं सांगितलं आपण तिकडचं क्लायमेट, तिकडची माती जर काही वेगळं असेल, युनिक असेल, त्यानंतर त्याला किती धोका आहे आपल्या डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीजपासून. हे सगळे पॉइंट्स कन्सिडर करून ई-एस-ए डिक्लेअर होतो. आता ह्याच्यानं ई-एस-ए डिक्लेअर करायच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स बघू. स्टेप्स तुम्हाला कोणी विचारणार नाही. एक जनरल माहिती म्हणून एक बघा पहिला ड्राफ्ट असतो. त्यानंतर ना हा ड्राफ्ट पब्लिकला ओपन करून देतात 7 दिवसांसाठी. मग पब्लिक डोमेनमध्ये ओपन करून देतात. इथे वाचले जातात. लोकं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात. ठीक. जे मेन महत्त्वाचे स्टेक होल्डर्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत आणि पब्लिक सगळ्यांसाठी हा ओपन असतो. हे असंच आहे जसं की आपली आन्सर केल्यावर आपण नाही का ऑब्जेक्शन घेतो. हा प्रश्न आम्हाला नाही पटला याचं उत्तर. तसंच आहे. नंतर त्यावर परत एक एक्सपर्ट कमिटी बसते. ते नीट ह्याची चाळणी केली जाते, की काय बरोबर आहे, काय चूक आहे आणि नंतर मग फायनल गॅझेटमध्ये याचं नोटिफिकेशन येतं. आता आपण डिक्लेअर केला एखादा एरिया पर्यावरण संवेदनशील म्हणून, त्यानंतर काय होतं बघा. तर पहिलं म्हणजे जैवविविधता, तिकडची संवर्धन होतं त्याचं. ऱ्हास होत नाही तिकडच्या पर्यावरणाचा. सगळ्या नद्या, जे ग्राउंड वॉटर आहे, तेही सगळं व्यवस्थित सायकल सुरू राहते. म्हणजे बघा हे चित्रात दाखवलं ना, तसं अगदी सगळं छान-छान सुंदर असतं. मग आता ई-एस-ए एरिया, पर्यावरणदृष्ट्या एरिया 3 भागात विभागला जातो. पहिला, जिथे कंप्लीटली सगळं बंद असतं. ई-एस-ए 1 जेव्हा आपण करतो ना, तेव्हा तिथे सगळं बंद असतं. मायनिंग नाही करू शकत. हं. त्यानंतर नवीन कुठले थर्मल पॉवर प्लांट्स म्हणजे औष्णिक प्लांट्स जे असतात ते नाही आपण टाकू शकत. पोल्युशनवाले इंडस्ट्रीज ते नाही आपण सेटअप करू शकत. त्याच्यानंतर हे परत मायनिंग जे एक्स्ट्रॅक्शन आहे ते नाही करू शकत. म्हणजे अगदी पर्यावरणाला हानी करणारे मेजर कामं, मोठी-मोठी कामं इथे होऊ नाही शकत. दुसरी आहे रेग्युलेटेड. ठीक आहे. म्हणजे इथे रेग्युलेशन असतं, पण इथे थोड्या प्रमाणात होऊ शकतं. ओके. पण इथे स्ट्रिक्ट रेग्युलेशन असतं. इथे ह्याच्यामध्ये काय होतं बघा, काही रोड्स बनवू शकतात, इन्फ्रास्ट्रक्चर होऊ शकतं. जे इंडस्ट्रीज आहेत तिथे त्यांचं थोडंसं एक्सपान्शन होतं. टुरिझम अलाउड आहे तिथे आणि हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स हे अलाउड आहेत तिथे. हं. नंतर परमिटेड ॲक्टिव्हिटीज ज्याला फुल्ली परमिशन असते. ॲग्रीकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री अशा इंडस्ट्रीच्या पोल्युशन नाही करत. कॉटेज आणि विलेज इंडस्ट्रीज. नंतर शैक्षणिक हेल्थ केअर सेंटर्स जे गरजेचे आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे सगळे आहेत जे पूर्णपणे अलाउड आहेत. सो थँक यू सो मच आणि हा टॉपिक जसं मी सांगितलं महत्त्वाचा आहे. तुम्ही याचा थोडा स्टॅटिक पॉइंट मी पण वाचा. करंट अफेअर्सचा तुम्हाला मी पूर्ण दिलंय. ह्याची एक मराठी नोट टाकेन मी Telegram चॅनलवरती. तिथून वाचून घ्या. तोपर्यंत थँक अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.